कश्मीर को खून से सींचा, जहां से हमने भगत गवाया, नहीं नहीं जागीर किसी की, कांग्रेस से भी बढ़कर प्यारा हिंदुस्तान हमारा है। भारत माता की जय। धर्म पूछकर मारा था, धर्म बचाकर मारेंगे। हा जो काही मोर्चा केला तुम्ही त्याच्यामधनं तुम्ही सरकारला काय आवाहन करतात, काय सरकारला मी एवढं आवाहन करणार की सरकार हे जे आहे आपलं भारतीय सेना व मोदीजींची सरकार ही खूप सक्षम आहे। ते आपण 2016 मध्ये सर्जिकल स्ट्राईक असो किंवा 2020चा बालाकोट 19चा बालाकोट एअर स्ट्राईक असो, तरी आपल्याला माहिती आहे की हे जे काही होणार आहे ते सर्जिकल स्ट्राईक तर नक्की आहे, कारण की पाकिस्तानला पण माहिती आहे। त्यानंतर त्यासाठीच त्यांचे जेवढे सैन्य आहे, तुम्ही बघितलं असेल जर न्यूज तुम्ही बघत असाल तर 600 लोकांनी आतापर्यंत राजीनामा दिलेला आहे। आम्हाला फक्त एवढं सांगायचं की जे बदला घेणार आहे ते जरा तीव्र घेणार, आणि मोदीजींनी पण सांगितलेलं आहे की जे बदला आम्ही घेणार तुम्ही विचार केलेला नसेल किंवा कुणीही विचार केलेला नसेल त्या प्रकारे आम्ही बदला घेणार आहे। त्यानिमित्त व मोदीजींना आम्ही एवढंच आवाहन करणार आणि भारतीय सेनेला की जर तुम्ही कधी आम्हाला आवाहन केलं, हे जे बजरंगी आहेत, हे जे हिंदुस्थानचे आमच्या यंग पिढी आहे ते सगळे तुमच्यासोबत कधीही जर तुम्ही आवाहन केलं तर कधीही पाकिस्तानला घोडा लावण्यासाठी हे तयार असणार। जय श्रीराम। मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद, का बदला 200। अब तो नगाड़ा बजी चुका है, सरहद पे शैतान का, पापी पाकिस्तान नक्शे पर से नाम मिटा दो, पापी पाकिस्तान का। आज तिथं 28 जे कुटुंबांचे मुलगा होता, कुणाचे हस्बंड होते, पहिले तर त्या कुटुंबाला मी श्रद्धांजली देतो आणि पाकिस्तानला एक एवढाच संदेश देतो की आमच्या संयमाचा बाण आता तुटलेला आहे। आणि तुम्ही आता बघितलेलं आहे जसं की आम्ही पदयात्रा केलेले, सरकारने जर आम्हाला एक मौका दिला तर आम्ही सगळे भारतवासीय पाकिस्तानच्या सरहदमध्ये घुसून त्यांना मारून ठोकून आम्ही परत येऊ। आणि ते पाकिस्तानची अवकातच काय आहे, आज आमची जी जनसंख्या आहे त्या जनसंख्या जर बॉर्डरवर जाऊन फक्त थुकलं ना तर ते पुराणी वाहून जाईन। त्या पाकिस्तानची अवकात त्यांना माहीत नाही आहे। आज बालाकोट हे सगळं झालेलं आहे आणि आज ते न्यूक्लिअर बॉम्बच्या धमक्या देत आहेत। तर त्यांना मी एकच प्रश्न विचारतो, जे आमच्याकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहेत ते आम्ही दिवाळीमध्ये फोडायला नाही ठेवलेला आहे। आमच्या जर तुम्ही त्या नजरेने बघितला तर दुसऱ्या दिवशी तुम्ही नक्षात पण दिसणार नाही। आणि जे तुम्ही विचारलं मला प्रश्न, त्यासाठी मी एकच सांगतो, ते 7 वर्षाचा मुलगा आज ज्यांनी तिथलं बघितलं आकोते का हाल, ते काय खोटं बोलणारं नाही आहे। आणि अजून एक सांगतो की जे मला म्हणतात सेक्युलरसाठी की टेररिस्ट आतंकवादींचा धर्म नाही आहे, तर प्रत्येक आतंकवादी हा मुस्लिमच आहे आणि त्याच्या उलट मरणारा प्रत्येक माणूस हा नॉन मुस्लिम आहे। जे पाकिस्तान आपल्याला धमकी देत आहे की न्यूक्लिअर बॉम्बची धमकी, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलता? मी एकच सांगतो की आम्हाला माहिती आहे पाकिस्तान फक्त बोलू शकते, ते काय करू शकत नाही। पाकिस्तानला आम्ही गेल्या 50-60 वर्षामध्ये 2-3 वेळा आम्ही त्यांच्या ह्याच्यावर युद्ध करून आम्ही विजय केलेला आहे। तरी आम्हाला माहिती आहे पाकिस्तान काय करू शकत नाही, ते काय करणार पण नाही, ते फक्त धमकी देऊ शकतो। आणि आम्ही करून दाखवले आणि परत करून दाखवणार, हे मोदी सरकारांचा शब्द आहे। गावामध्ये जे अतिरेकी हल्ला झाला त्याचा सर्व भारतीयांच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करण्याकरता आपण एकत्र आलेलो आहोत। आणि ह्या पाकिस्तानला आम्ही सांगू शकतो की आम्ही 100 कोटी आहोत, 140 कोटी आहोत। 140 कोटी 30 कोटींवर जर का तुटून पडले तर कुठं निघून जायला कळणारही नाही। आज सिंधूचं पाणी बंद केलेलं आहे, सिंधू करार रद्द झालेला आहे, त्यामुळं पुढचे जे हाल होणार आहेत ते भयंकर असणार आहेत। तेव्हा पाकिस्तानने सांभाळून राहावं आणि भारताला जे काय ते डरकाळ्या देतात, ते बोलता येते, ते त्यांनी बंद करायला हवं असं मला वाटतं। सर्व भारतीयांच्या वतीने त्यांचा कडकडून जाहीर निषेध। जय श्रीराम। जो पाकिस्तानी अतिरेकीमार्फत जो हल्ला केला त्याचे पूर्ण भारतवासियांकडून निषेध होत आहे। व तसेच आमच्या येरवडा भागामधून जे आम्ही कुठल्या धर्माच्या विरोधात नाही, परंतु जे कृत्य त्यांनी केलं ते आम्हाला
त्यांनी भाग पाडण्यास मजबूर केलेला आहे। त्यांनी 28 मारले, आम्ही 28च्या डबल मारू। जय श्रीराम, जय हिंद। कश्मीर को खून से सींचा